ठाणे रेल्वे स्थानक ते मुलुंड रेल्वे स्थानक या दोन्ही स्थानकांच्या मध्ये अजून एक स्थानक व्हावं यासाठी ठाणेकरांनी अनेक वर्षापासून ही मागणी केलेली होती। परंतु या मागणी आहे ती ठाणेकरांची पूर्ण झालेली नाहीये। ठाणे स्थानकावरती मोठ्या प्रमाणात सकाळच्या सुमारास ते संध्याकाळी देखील ही गर्दी होत असते। त्यातच अशा प्रकारची मागणी ही ठाणेकरांनी केलेली असता प्रवासी संघटना यांनी देखील मागणी केलेली आहे। आपल्याशी या संदर्भात बोलण्यासाठी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आहेत देशमुख, आपण त्यांच्याशी बोलणार आहे। सर, काय सांगाल, कधीपासून ही मागणी आपण केलेली होती, किती वर्ष झालं ही मागणी पूर्ण होत नाही आणि आता याकडे मुख्यमंत्र्यांकडे काही पाठपुरावा केला आहे का? सर्वात ठाणा आणि मुंबईची चिंतेची जर बाब असेल तर लाखोच्या संख्येने प्रवाशांच्या संख्येत भर पडत आहे। आणि असंही ऐतिहासिक ठाणा शहर याचे 2000 सालाला स्वर्गीय खासदार प्रकाश परांजपे यांनी मागणी केली होती का ॲडिशनल स्टेशन व्हावं। परंतु तेव्हापासून आजपर्यंत नुसते आपसात भांडणच चाललेले आहेत, पुढे काय प्रगती होत नाहीत। आणि दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या 6 ते 6.5 लाख दररोज या ठाणा स्टेशनवर प्रवासी अपडाऊन प्रवास करत असतात। आणि येथे पब्लिक प्रवासी असतात ते ऑल इंडिया लेवलचे असतात, त्यांना जे पायाभूत सुविधा आहेत या देता येत नाहीत। 5-6 नंबर असेल, 7-8 नंबर असेल, या प्लॅटफॉर्मवर दोन्ही बाजूला जर ट्रेन आल्या तर इतकी चेंगराचेंगरी होते का असं वाटतं का कोणाचा जीव जाईल आणि एक दिवस नक्की मोठा ॲक्सिडेंट होणार आहे। हे मी प्रवासी संघटनामध्ये धोक्याची घंटा वाजवत आहे। तरी वेळेच इच्छाशक्ती असेल तर सर्वांनी, आता केंद्रात पण सत्ता आहे तीच आहे, इकडे पण शिंदे साहेब आहेत आणि रेल्वे प्रशासन यांचा समन्वय साधून हे ॲडिशनल स्टेशन होणं हे काळाची गरज आहे। आणि ते स्पीडमध्ये झालं पाहिजे। ज्याप्रमाणे मिलिटरीची साथ घेऊन आंबिवलीला यांनी ब्रिज बांधलं, त्याचप्रमाणे इच्छाशक्ती असेल तर आपल्याकडे अशी टेक्नॉलॉजी आहे का ती लवकरात लवकर आपण पूर्ण करू शकतो, पण त्या होण्याकरता इच्छाशक्ती पाहिजे। म्हणून हे ॲडिशनल स्टेशन लवकरात लवकर झालं पाहिजे हीच विनंती। धन्यवाद। अनेक नागरिक आहेत आपल्यासोबत, काय सांगाल, किती या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात होते आणि जर रेल्वे स्टेशन झालं तर मग किती मोठा फायदा ठाणेकरांना होईल? 2000 साली स्वर्गीय परांजपे साहेब यांनी मागणी केली होती की अतिरिक्त स्टेशन झालं पाहिजे आणि 2000 सालचं जे पॉप्युलेशन होतं ठाण्याचं ते लक्षात घेऊन त्यांनी ती मागणी केली होती। आज 2022 आहे, त्यावेळेस एक 3.5-4 लाख पब्लिक डेलीचा प्रवास करत होती, पण आज जर तुम्ही पाहिलं तर जवळपास एक 6-6.5 लाख पब्लिक ट्रॅव्हल करत आहे। आज तुम्ही ज्या स्टेशनवर उभे आहात ते ऐतिहासिक स्टेशन आहे। बोरीबंदर ते ठाणे पहिली लोकल याच स्थानकावरनं धावली होती। आणि जेव्हा आपण कुठल्याही प्रकारची सर्व्हिस घेतो, म्हणजे आपण रेल्वेचं तिकीट काढतो, तर त्याच्यामध्ये पोर्टेबल ड्रिंकिंग वॉटर, राईट टू पोर्टेबल ड्रिंकिंग वॉटर, त्यानंतर जे प्रवास करतात त्यांच्यासाठी पार्किंग पाहिजे, तर ह्या कुठल्या प्रकारचं नाही। तुम्ही पोर्टेबल ड्रिंकिंग वॉटर द्यायचं तुम्ही तुमच्या याच्यामध्ये लिहिताय। नवीन स्थानक झालं तर कशा प्रकारे उपयोग होईल ठाणेकरांना? नवीन स्थानक जर झालं तर इकडची जी गर्दी आहे ती डिवाईड होतील। डिवाईड जर झाली, डिवाईड झाल्यामुळे आज जी इकडे चेंगराचेंगरी होते ती चेंगराचेंगरी होणार नाही, तिकडे अर्ध पब्लिक डायव्हर्ट होईल आणि यामुळे इकडच्या लोकांचा प्रवास जो आहे तो सुकर आणि सुरळीत होऊन जाईल। प्रवासी देखील आहेत आपल्यासोबत जे रेल्वेने दररोज प्रवास करतात। सर, काय सांगाल, दररोजचा तुमचा प्रवास आणि यामध्ये कशा प्रकारचा त्रास हा नेमका सहन करावा लागतो आणि त्यात नवीन जर स्टेशन झालं तर किती उपयोगीचं ठरेल? आता इथे ठाणे स्थानकात बऱ्याच वेळा एकतर इकडची लोकसंख्या आणि जेव्हापासून हे पनवेल स्टेशन झालं त्यापासून अक्षरशः भरपूर गर्दी असते। म्हणजे कोणत्याही वेळेला, सकाळी जा संध्याकाळी जा, ऑफिस लेवलच्या वेळेला तर अक्षरशः लोकांना, आता मी पण कधी कधी जातो तर मला अक्षरशः मी पुढच्या ट्रेनला कधीच जात नाही, ठाणा ट्रेन असेल तरच जाता येते, नाहीतर ह्या ठाणा स्टेशनला चढायला उतरायला सगळ्यांची जाम दमछाक होते आणि अक्षरशः ते हाल होतात एवढे की घरी जाताना पण असं वाटतं की आपण कुठून तरी प्रवास करून कसा काय येतो एवढा लांबच्या लांब। आणि जर मध्ये जर स्थानक झालं ठाणा मुलुंडच्यामध्ये तर बऱ्याच जणांना तो फायदा होईल, कारण पब्लिक बरंचसं डिवाईड होईल। तिकडून जाणारे बरेचसे पब्लिक आहे ते तिकडे उतरू शकतील, ठाण्यातली ते उतरू शकतील। त्यामुळे हा जो प्रस्ताव जो पहिल्यापासून 2000 सालापासून बाकी आहे तो लवकरात लवकर केला तर लोकांचे हाल होणार नाहीत आणि पुढे येणारं जे संकट आहे, जसं साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ते संकट आपल्याला ते कमी करता येईल। याप्रमाणे त्यांनी लवकरात लवकर हा ब्रिज बांधावा, प्लॅटफॉर्म बांधावा।
नक्कीच या ठिकाणी प्रवाशांची देखील तशीच मागणी आपण पाहू शकतो. तर या ठिकाणी पूर्णपणे ठाणे रेल्वे स्थानक हे 10 प्लॅटफॉर्म आहेत. या 10 प्लॅटफॉर्मवरती जे अर्धे प्लॅटफॉर्म आहेत ते लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी आहेत, परंतु काही जे मोजकेच रेल्वे प्लॅटफॉर्म आहेत ते फक्त दररोजच्या दैनंदिन जीवनाच्या वापरातली आहेत आणि त्यामधूनच मोठ्या प्रमाणात प्रवास हा नागरिकांचा होतो. तर हा मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी कमी होण्यासाठी ठाणेकरांनी आता जे मध्यंतरी जे प्रस्ताव होता त्याप्रमाणे ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान रेल्वे स्थानक तयार करण्याची मागणी ही आता धरून ठेवलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश निखिल चव्हाण, TV9 मराठी, ठाणे.